नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट फारच स्पेशल आहे. फार सेन्सिटिव्ह सब्जेक्ट म्हणता येईल की गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलंच असेल, पुण्यातील स्वारगेट या भागात एक बलात्कार घडला. पण त्याचे जे आरोप प्रत्यारोप दिशाभूल मोठ्या प्रमाणात या प्रकरणात करण्यात आली. याच प्रकरणातले दत्ता गाडे यांचे वकील वाजिद खान बिडकर आज आपल्या बरोबर आले आहेत. वाजिद खान बिडकर यांनी द एके टॉकच्या मंचावरती आधी एक पॉडकास्ट केला आहे जो फारच मोठ्या प्रमाणात गाजला. त्यामुळे आज मी पुन्हा एकदा वाजिद खान बिडकर यांना पॉडकास्टसाठी बोलवलं आहे. दत्ता गाडे जे आरोपी आहेत यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप झाले. त्यांनी जे कृत्य केले त्या अर्थातच त्या गोष्टीला कोण सपोर्ट करत नाही. पण जे दत्ता गाडे यांचे वकील आहेत वाजिद खान बिडकर यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप झाले आणि असंही म्हटलं गेलं की वकिलांनी पत्रकारांसमोर काही वेगळ्या गोष्टी मांडल्या ज्या कोर्टात पण मांडल्या नाहीत. बरोबर, अशा खूप काही गोष्टी घडल्यात. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटली न्यायचा असेल तर द एके टॉक तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, तुमचे कष्ट कसे होते, तुमचा व्यवसाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्राहकापर्यंत न्यायची जबाबदारी आमची असेल. द एके टॉकच्या या सुंदर अशा स्टुडिओमध्ये तुमचा पॉडकास्ट रेकॉर्ड केला जाईल. तर बुक करा तुमचं सीट आजच. घेऊया आकाशात उंच भरारी आकाश बरोबर. आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सत्य परिस्थिती काय आहे. द एके टॉक्स. आज आपल्या बरोबर आहेत वाजिद खान बिडकर. मी बराच वेळ झालं पाहतोय ते काहीतरी करतायत. वाजिद सर, तुम्ही काय करताय नेमकं? ही सुई आहे, हा धागा आहे. हा धागा मला सुई मध्ये घालायचा आहे, पण ही सुई कॉपरेटच करत नाही. ओके, ह्या सुईने जर कॉपरेट केलं तर हा धागा आतमध्ये जाईल. बाय द वे, जाऊ दे, आपण पुढचं बोलूया. द एके टॉकच्या या मंचावरती तुम्ही दुसऱ्यांदा येत आहे आणि पहिल्यांदा आला. फार छान रिस्पॉन्स होता बुधवार पेठ या विषयावर. आणि त्या विषयात मला पर्सनली तुमची एक भूमिका फार छान वाटली की आजकालच्या तरुणांना फार एक छान मेसेज गेला. बुधवार पेठेत जायचं असेल तर त्यांनी कायदेशीर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि नंतर मला असं झालं की त्याचे काही न्यूज तयार झाले, खूप ऑडिओ व्हायरल झाल्या. त्याच्यामध्ये काही कॉमेंट्स अशा व्हायरल झाल्या, बुधवार पेठ विश्लेषक, हा बुधवार पेठचा एजंट दिसतोय, तुमचा दांडगा अनुभव आहे, हा तिथे जातो का? तर मी जात नाही, ते माझे क्लायंट्स आहेत. किंवा आणि असं काही नाही की बुधवार पेठेत फक्त घाणेरड्या कामासाठी जातात. ही लोकांची चुकीची मानसिकता आहे. सोशल वर्क साठी सुद्धा लोक जातात. सर, फार चांगला अनुभव होता. गेले काही दिवसांमध्ये मी पण बिझी होतो, पण तुम्हाला मी पाहत होतो. ओके, कदाचित तुम्हीही मला पाहत असाल, पण मी तुम्हाला पाहत होतो सगळ्या मोठमोठ्या न्यूज चॅनल्स वरती. आणि सध्या सर्वांनाच माहिती की महाराष्ट्र असो किंवा आपल्या पुण्यामध्ये एक फार दुर्दैवी घटना काही दिवसापूर्वी घडली आणि त्या घटनेमध्ये कुठेतरी तुमचाही सहभाग आला, बरोबर. आणि त्या सहभागाला नंतर खूप मोठ्या प्रमाणात विरोधही झाला का, तर तुम्ही एक आरोपीचं वकीलपत्र हाती घेतलं होतं. माझा पहिला हाच प्रश्न आहे की दत्ता गाडे पत्र घेणं गरजेचं होतं का? तुम्ही जसं म्हणले, घटना घडली किंवा नाही घडली हे कोर्ट ठरवणार आहे, अर्थातच न्यायालय. याशिवाय माझा त्यामध्ये कुठलाही सहभाग नाही. म्हणजे एक वकील, आज रोज वकील बलात्कारांच्या केसेस घेतात. पॉस्को असेल, रेप असेल, विनयभंग असेल, ते घेतात, वकीलपत्र दाखल करतात, लढतात, जिंकतात. परंतु त्यांचं नाव वरती येत नाही किंवा कोणाला माहित होत नाही. ती केस मीडियापर्यंत गेली नाही म्हणून ते वकीलपत्र घेतात. आणि माझी केस फक्त मीडियापर्यंत आहे, मी घेतली म्हणून मी वाईट. बरोबर. एक खूप जुनं आणि छान गाणं आहे. गाण्याचे बोल असे होते की इस पापन को आज सजा देंगे मिलकर हम सारे, लेकिन जो पापी ना हो वो पहला पत्थर मारे. करेक्ट. परंतु आज काय होतं की तोपर्यंत बलात्काराचा वकील वाईट वाटतो आजच्या जनरेशनला, जोपर्यंत त्यांच्यावर एखादी खोटी केस कंप्लेंट दाखल होत नाही.
ज्या दिवशी त्यांच्यावर एखादी खोटी केस कंप्लेंट दाखल झाली त्या दिवशी त्या यंग पोरांना वकील हा देवदूतासारखा वाटतो. बरोबर. त्यामुळं आज काही जे लोक कॉमेंट करतात बलात्काराचं वकील किंवा ही केस घेऊन तुम्ही खूप वाईट केलं, चुकीचं केलं, अरे देवाने वाईट माणसाला आणि चांगल्या माणसाला प्रत्येकाला तो अन्न देतो, तो भेदभाव करत नाही. बरोबर. जर डॉक्टरकडे एखादा आरोपी गुंड बदमाश रावण जरी गेला, डॉक्टर म्हणणार आहे की मी याचं ऑपरेशन करत नाही. त्याचं काम जे आहे त्यानं ते करायलाच पाहिजे. आता एक गोष्ट सांगतो, जे लोक खाली कॉमेंट मारतात ना बलात्काराचा वकील ती केस घेऊन चुकीचं केलं हे केलं, कदाचित त्या लोकांना माहित नसेल त्यांच्या टॅक्स मधला त्यांच्या कष्टातला एक हिस्सा जेलच्या आरोपींवर म्हणजे हे जे आरोपी आहेत चांगले खुनी मर्डर बलात्कार जे काय असेल त्यांच्यावर खर्च होतो. ओके. म्हणजे तुमचा टॅक्सचा एक वाटा तिथे जातो. मग तुम्ही सरकारला म्हणतात का साहेब आमचा टॅक्स तिकडे पाठवू नका. बरोबर. जे बेल जे काही असेल ब्रेड अँड बटर भाकर तिकडे चालली ही त्या लोकांच्या पैशाने चालली. मग कॉमेंट मारताना तुम्ही विचार करा अगोदर की तुम्ही तुमचा टॅक्स तिकडे का देता. बरोबर. तर मीही माझं काम करतोय. अर्थातच बऱ्याच काही गोष्टी अशा घडल्या आहेत प्रसार माध्यमात की कोर्टासमोर काही गोष्टी मांडल्या नाही गेल्या. बरोबर. आणि पत्रकारांसमोर त्या गोष्टी मोठ्या प्रमाणात मांडल्या गेल्या. जसं तुम्ही काही पॉडकास्टमध्ये पण किंवा मी काही चॅनल्सवरती पण पाहिलं की तुमच्यावरती बराच मोठा मॉप आला होता त्या दिवशी पत्रकारांचा. बरोबर. तुमचं असं म्हणणं आलं की तो मॉप आला होता, मी त्या वेळेस त्यांना हे काही रिप्लाय दिले, काही गोष्टी सांगितल्या. पण असं म्हटलं जातं ज्यावेळेस आरोपीला कोर्टामध्ये पहिल्यांदा सादर केलं त्यावेळेस सहमतीने त्या गोष्टी घडल्या आहेत असं कोर्टामध्ये सादर केलं गेलं. याबद्दल काय म्हणतात. सहमतीने केलं गेलं असं मी एक उत्तर दिलं होतं. मी आजही त्याच्यावर ठाम आहे. आमच्या समोर जिथं जी माहिती येते जो आमचा आरोपी असतो प्रेझेंट करतो ती आम्ही कोर्टासमोर मांडतो. बरोबर. आणि त्यामध्ये दुसरे जे काही एलिगेशन्स होते ती मी लावले नव्हते. ओके. जस्ट लाईक त्याची मैत्री होती, 7,500 रुपये वगैरे घेतले, असे काही चुकीचे कमेंट्स काही दुसऱ्या वकिलांनी केले होते आणि ते बऱ्याच लोकांनी माझ्यावर खापर फोडायचा प्रयत्न केला. परंतु नंतर पत्रकारांनी जेव्हा त्या वकिलांना विचारलं ते तिथून पळ काढला त्यांनी. बरोबर. बरोबर. मला एक कायदेशीर आहे बघा, हा पॉडकास्ट करायचा उद्देश हा आहे की मी असो एक सामान्य नागरिक किंवा आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत एक सरळ आणि सोप्या पद्धतीने माहिती जावी की ही केस कशा पद्धतीने पुढे चालली. बरोबर. बरोबर. मला एक विचारायचं आहे की आरोपी ज्यावेळेस तुम्हाला काही माहिती देतो, बरोबर, ती कोर्टासमोर सादर करणं गरजेचं आहे का पत्रकारांसमोर सादर? नाही नाही नाही. आरोपी जेव्हा एखादी माहिती देतो ती आम्हाला पत्रकारांकडे नाही, ती मेहरबान कोर्टाकडे सादर करणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. बरोबर. बरोबर. पण मी पण जसं काही सर सोशल मीडियावरती व्हिडिओज पाहिल्या त्यावेळेस असं काही मला चित्र दिसलं की ज्या गोष्टी कोर्टामध्ये सादर नाही झाल्या त्या भले की तुमच्या नसो पण त्या गोष्टी कोर्टासमोर सादर न होता त्या पत्रकारांसमोर सादर झाल्या. अशा वेळेस ती जी महिला आहे, ती जी पीडित आहे, बरोबर. तिच्या एक पर्सनॅलिटीला म्हणू शकतो किंवा तिच्या इमेजला काही धक्का बरोबर. पोहोचू शकतो. बरोबर आहे. याबद्दल तुम्ही एक ऍडव्होकेट, एक वकील आणि एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून तुम्ही ह्या गोष्टींची कशी काळजी घ्या? बरोबर आहे. सध्या आपण त्या ताईला पीडितच म्हणूया. हो. माणसाचं चारित्र्य हे त्याचं आयुष्य जगण्याचं कणा आहे. बरोबर. त्याचं चारित्र्य हे त्याच्या पाठीचा कणा आहे. बरोबर. तो कुठेही मोडला गेला नाही पाहिजे. बरोबर. ही केस चालवत असताना किंवा आतापर्यंत मी जे काही त्या केस विषयी भाष्य केलं त्या ताईची रिस्पेक्ट आणि आबरू जपूनच केलेली. हो. आता जेव्हा पूर्ण मॉब खाली आल्यानंतर काही विशिष्ट वकील सुद्धा त्यामध्ये होती. म्हणजे ती त्यांच्या गावाची असल्यामुळं जवळची असल्यामुळं त्या वकिलांनी त्यांची वेगवेगळी स्टेटमेंट दिली. असं आहे तसं आहे. नंतर जेव्हा मला लोक विचारू लागले आणि पत्रकार विचारू लागले मी त्यांना सांगितलं आजचा काळ युट्यूब आणि गुगलचा आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे त्या त्याविषयी बोललेली प्रत्येक गोष्ट युट्यूब आणि गुगलला आहे. कुठल्या वकिलाने काय बोललं हे लगेच व्हिडिओमध्ये येतो. बरोबर. मग याची दखल कुठेतरी घेतली गेली आणि मग पत्रकारांनी त्या वकील बांधवांना विचारलं आणि तिथून मग ते वकील बांधव त्यांनी उत्तर न देता त्यांनी ते निघून गेले. अर्थातच मला एक सर सांगा की दत्ता गाडेची ही केस तुमच्याकडे कशी आली? सर मी जी प्रकरणं लढतो म्हणजे माझ्याकडे क्राईम क्रिमिनल हे मॅटर्स जास्त आहेत. यामध्ये माझे एक मित्र आहेत ऍडव्होकेट किरण डासकर शिरूरचे ते आणि दत्ता गाडेचा चुलत भाऊ म्हणजे ज्याला खूप त्यामध्ये मॅटरमध्ये जे काही आहे भावावर अन्याय झाला वगैरे सो अँड सो असं वाटलं आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की सर जे काही सत्य असेल म्हणजे बघा त्यांचं असं म्हणणं होतं की सर जर भाऊ चुकीचा आहे माझा तर त्याला फाशी व्हायला पाहिजे पण जर भाऊ माझा खरा असेल तर तुम्ही न्याय मिळवून द्या कारण तुम्ही गोरगरिबांसाठी लढतात
तुमचं बॅकग्राऊंड जे आहे ते मॅटर्समध्ये आहेत आणि बऱ्याच वेळेस तुम्ही पुरुषांच्या बाजूच्या केसेस सुद्धा असतात, त्यामुळे तुम्ही हे प्रकरण लढा म्हणून त्याने मला कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर हे प्रकरण माझ्याकडे आलं. मागील पॉडकास्टला मी पाहिलं की तुम्ही बुधवार पेठेतल्या महिलांनाही बरंच सहकार्य करता, केलंय. काही त्यांच्या केसेसही लढता. पण ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे माझी पर्सनल भावना मी तुम्हाला सांगू शकतो की दत्ता गाडेची केस तुम्ही हँडल केली ना, मलाही त्यावेळेस असं वाटलं होतं की ही केस तुम्ही नव्हती घ्यायला पाहिजे. पण पाहूया आपण की पुढे तुमच्याकडूनच पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊ की कशा प्रकारे. माझा मूळ मुद्दा हाच होता की नाही का, दत्ता गाडे जर ह्या गोष्टी सहमतीने जर घडल्या असतील तर दत्ता गाडे हा सकाळ सकाळ तिथून पळून का गेला? हा सर, बीडची एक खूप फेमस घटना आहे. आपण कोणाचंही नाव न घेता आपण बोलूया. बीड शहरात एक खूप मोठी घटना घडली. घडल्यानंतर ते आरोपी बीड शहर सोडून पसार झाले. ओके. ते सो अँड सो प्रयागराज इकडे तिकडे गेले. मग त्यांनी पुण्यात वगैरे येऊन सरेंडर वगैरे केलं. तर सर मला हेच सांगायचं की जेव्हा आरोपी एखादी कृती करतो तेव्हा तो आपल्या गावात, आपल्या शेतात, आपल्या घरात जात नाही, तो बरोबर. आउट ऑफ जातो. त्यामुळे दत्ता गाडे हा पळून गेला, फरार झाला हे म्हणणं चुकीचं आहे. जे काही गोष्टी असतील, कदाचित त्याकडे पैसे नसतील बाहेर जायला किंवा त्या पैशांनी त्याला मदत नसन केली त्याच्या जवळच्या लोकांनी त्यावेळेस, कदाचित त्यामुळेही त्याला जाता नसेल आलं. तो पुढचा मुद्दा. तुम्हाला असं नाही वाटत कुठेतरी की ह्या प्रकरणात दिशाभूल करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला? कोणी पत्रकारांनी का कोणी? सरळ गोष्ट आहे, जी कोर्टात घटना घडली, बरोबर, जे वकील होते त्यांच्याकडून कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, असं तुम्हाला नाही वाटत sir? मी एक गोष्ट सांगतो. नक्कीच. खूप मोठमोठे पोलीस कर्मचारी आहेत, हो. चांगले कर्मचारी आहेत. हो. मी आजपर्यंत कधीही पोलिसांवर ताशेरे नाही ओढले. माझं पोलिसांशी मैत्री जनजाहीत आहे, कारण मी आदर करतो खाकीचा. परंतु आता विशिष्ट अधिकाऱ्यांना काय गरज आहे? त्या बसमध्ये जाणे, आवाज बाहेर येतो नाही येतो मीडियासमोर सांगायची काय गरज आहे? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही बघितलं असेल पत्रकार लोक ही बातमी लाव, ती बातमी लाव, असं लाव. आता तो जरी आरोपी असला, कायद्यानं त्याची आयडेंटिटी जपणं हे पोलिसांचं कर्तव्य होतं. ओके. म्हणजे समजा तो आरोपी आहे किंवा नाहीये याच्यासाठी आयडेंटिफिकेशन होतं. पीडितेसमोर त्याला हजर केलं जातं. परंतु जेव्हा ते सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले तेव्हाच पोलिसांनी त्याचे फोटो, 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये मीडियासमोर हे ते, त्याचा चेहरा व्हायरल झाला. त्यामुळे एक दबाव तंत्र निर्माण झालं. त्यामुळे प्रत्येकाची, म्हणजे पोलीस असो, वकील असो, पत्रकार असो, सगळ्यांची एक जबाबदारी होती की त्या पीडिताईची आणि आरोपीची आयडेंटिटी जपून ठेवून. हे प्रकरण ज्यावेळेस घडलं त्याच्या काही तासानंतरच हे प्रकरण न्यूज असो किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात गाजायला लागलं. त्याच्यानंतरच काही दिवसात केस तुमच्याकडे कदाचित आली असेल, 1-2-3 दिवसांनी. बरोबर आहे. तुम्हाला असं कधी वाटलं होतं त्यावेळेस की, म्हणजे म्हणू शकतो ना आपण, एक आपली मानसिकता असते, अरे चला आपल्याला ही केस नाही लढायची किंवा ही लढायची, बरोबर, एवढा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता त्यावेळेस या गोष्टींना, तरी पण तुम्ही त्या विरोधाच्या बरोबर जाऊन ती केस तुम्ही तुमच्या हातात घेतली. याबद्दल तुम्हाला काय असं म्हणजे कुठेतरी मनात वाटलं नाही की नको घ्यायला पाहिजे होती केस? ह्याला म्हणतात प्रवाहाच्या विरोधात जाणे. सर ओके. एक खूप छान कडवं आहे, ते मी तुम्हाला स्पष्ट करतो. ओके. मी कोणाची तुलना करत नाही, पण एक कडवं आहे की कितना नटखट था घनश्याम, तंग था सारा गोकुल धाम, मगर यशोदा कहती थी झूठे है लोक तमाम, मेरे लाल को यूं ही करते बदनाम. म्हणजे एका आईला आपल्या मुलावर विश्वास असतो. आता आमच्याकडे लोक आल्यानंतर ते जेव्हा सांगतात तेव्हा आम्हाला विश्वास ठेवावाच लागतो. ओके. बरेच वकील केसेस नकार देतात की ही केस मी लढणार नाही, ती केस मी लढणार नाही. मग काय होतं की लोक त्याच्यावरचा विश्वास गमावून बसतात. ओके. माझ्याकडे लोक 1:30 वाजता, 2 वाजता, 3 वाजता सुद्धा रात्री घरी येतात. त्यांना एक गोष्ट माहित असते की आपल्यावर अन्याय होत असेल, सगळे दरवाजे बंद झाले, तर एक नंगाटा आहे की ज्याचा दरवाजा उघडला की तो कमीत कमी आपली बाजू ऐकून काहीतरी मार्गदर्शन करेल. त्यामुळे मला या प्रकरणात जे काय असेल, बघा 100 आरोपी सुटले तरी चालेल, परंतु एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये असं मी ठरवलं. आता मला सांगा, समजा दत्ता गाडेला वकील भेटलाच नसता तरी सरकारी वकील त्याला मिळत असतो, पण तरी असं करीत होतो की त्यांनी पण मनाई केली, त्याची केस कोणीच लढली नाही आणि त्या बिचारा शिक्षा झाली असती, तर कुठेतरी काहीतरी कायद्यात पश्चाताप राहिला असता. आज मी फक्त मधला एक दुवा आहे, त्याची जी काही बाजू आहे ती न्यायाधीशासमोर पोहोचवणे, कोर्टासमोर पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे आणि तेच कर्तव्य मी पार पाडतोय. अर्थातच कायदेशीर पाहिलं तर तुम्ही ती जबाबदारी पार पडताय, पण बरीच अशी बाहेर चर्चा रंगली की वाजिद खान बिडकर हे फेमस होण्यासाठी या गोष्टी करत आहेत. सर
प्रसिद्धी, फेमस, पब्लिसिटी ही माझ्या आईच्या पोटून मी शिकून आलेलो आहे. म्हणजे मी फक्त आता आपल्या समोर आहे म्हणून सांगत नाही की ह्याच केसने मला फेमस केलेले आहे. माझे इन्स्टाचे फॉलोअर तुम्हाला माहिती हो आहेत. इवन दो या केसच्या पूर्वी आपण एक पॉडकास्ट केला होता बुधवार पेठचा. हो सर तुमचे व्हिडिओज हो मिलेनियम आणि लाखो मध्ये आहेत. हो हो तुमचे शॉर्ट कटिंग्स हो, तुम्ही हो. स्वतः चेक करा, लाखोच्या खाली नाही आहेत. हो हो युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होण्यामध्ये तुम्ही जर ग्रेप बघितला हो. तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू. याशिवाय पहिल्यापासून जर मी माझं आयुष्य घेतलं, सलमान खानची केस असेल, अक्षय खन्नाची केस असेल, IPS ऋषी सावंतच्या फर्स्ट जामीन अर्जात मी होतो, कांचन बेलके, अरुण बेलके, खूप मोठं प्रकरण ते सुद्धा मीडियामध्ये खतरनाक व्हायरल झालं होतं. म्हणजे युट्यूबला गुगलला जरी टाकलं तरी कॉन्ट्रोवर्सीसाठी मला या केसची गरज नाहीये. ओके म्हणजे इव्हन दो आता सुद्धा मी फरहान अख्तरच्या विरोधात उभा आहे. मालेगावचा सुपरमॅन जो चित्रपट चालू आहे त्या पिक्चरच्या सो अँड सो प्रकरणामुळे आमची क्रिमिनल केस दाखल आहे. म्हणजे माझ्याकडे जे काही माझी स्किल होती त्यामुळं अशा केसेस यापेक्षाही वेगळ्या आणि मोठ्या केसेस माझ्याकडे सहज येतात. त्यामुळे मला या केसमध्ये पब्लिसिटीची गरज नव्हती. या केसमध्ये मी पहिल्यापासून पब्लिसिटीला टाळत आलेलो आहे. मध्यंतरी माझे जे ज्युनियर होते, जे काही मीडियाने वाद उचलला होता, साहिल डोंगरे, सो अँड सो, स्वारगेट केस, पत्रकारांनी ज्या काही बातम्या लावल्यात, मला त्या वतीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगता आलं असतं की मी कुठे किडनॅप झालो नाही, मला मारहाण झालेली नाही, मला करता आलं असतं, परंतु मी तो पाठ टाळला. बरोबर. तुम्ही जसं आता सांगितलं मारहाण झाली, बरोबर. काही दिवसापूर्वी आम्ही पण न्यूजला पाहिलं होतं की तुमच्यावर काही हल्ला झाला वगैरे. नाही, माझ्यावर काही झालेलं नव्हतं. सो मीडियाने ते पण बातम्या लावल्या. म्हणजे माझ्याकडे एक ज्युनियर येत असतात नॉलेज वगैरे घेण्यासाठी, माहितीसाठी एक जण येत असतात. तर त्यांचं आणि बेसिक मी त्याला आतापर्यंत नाही विचारलं काय काय झालं, काय काय नाही. तर त्याने मला बोलवलं हॉस्पिटलमध्ये, सगळ्या पत्रकारांचे फोन येते, मी जाऊन बघून आलो, भाऊ तुझ्यासोबत काय घडला, मी तो व्हिडिओ पण शूट केला आणि त्याचीच माहिती मी मीडियासमोर सांगितली. परंतु मग वेगवेगळ्या पत्रकारांनी बातम्या लावल्या की माझ्यावर कुठेतरी हमला झाला, मी किडनॅप झालो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी माझी बायको जिवंत होतो आणि दत्ता गाडेचे वकील किडनॅप झाले अशी बातमी चालू. माझी बायको मला बघू लागली, मी बायकोला बघू लागलो. म्हणजे मी तिथं फिजिकली प्रेझेंट आहे बायकोच्या बाजूला आणि टीव्हीवर बातम्या चालू की मी किडनॅप झालो. अरे बाप. आणि सर मी तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मी 2 दिवस झोपलो नाही सर. सारखं फोनवर फोन चालू, रात्री सुद्धा फोन चालू. माझे आई वडील परेशान, सगळेजण परेशान. काय झालं, कसं काय झालं, तू किडनॅप झालाय का, पत्रकारांचे फोन. सर अक्षरशः एवढा भयानक मनस्ताप. आणि मी काय केलं की फोन म्यूट नाही केला, बंद नाही केला, रात्री जरी झाली तरी. का? कारण बाबा लोकांना उत्तर देणं आवश्यक आहे आपल्याला, किंवा कोणी म्हणेल की हे काय झालं. तर अक्षरशः मी 2 दिवस फक्त नातेवाईक, मित्र, तू बरा आहेस ना, तू किडनॅप नाहीये ना, असं माझा एक मित्र स्वतः म्हणा तू किडनॅप आहे, कारण मला येण्याच बरोबर बोलतो मी किडनॅप कुठं असेल. बरोबर. असं झालं. तुमच्या इंस्टाग्राम बायोवरती आहे, बरोबर, की जो वाईट कमेंट करेल किंवा वाईट स्टेटमेंट करेल त्याला आपण कोर्टात 100% आणतो सर. बरोबर. येस सर. तुमच्याबद्दल चुकीच्या बातम्या छापल्या, बरोबर आहे. त्यांना तुम्ही नाही कोर्टात खेचलं का? नक्कीच का नाही सर. ज्या दिवशी मला वेळ भेटणार, म्हणजे मी काय करतो की शत्रूंची एक लिस्ट असते माझ्याकडे. म्हणजे माझं एक आहे की आता सध्या ब्रेड अँड बटर चालू आहे, काम चालू, तर मी लक्ष देत नाही. पण जसंच मला मोकळा वेळ भेटला की मी ती लिस्ट पूर्ण करत असतो. काही जण असेल, काही वादविवाद असेल, काही असेल, मला बदला घ्यायची खूप घाण सवय. ओके. काही लोकांनी हे पण केलं की तुझी बायको असली असती तिथं, बहीण असली असती, हे सगळे मी स्क्रीनशॉट मारून ठेवलेले. ओके. म्हणजे निकाल जो लागेल तो लागेल, तो पुढचा भाग आहे. परंतु अशा नालायक प्रवृत्तीच्या लोकांना कोर्टात खेचून आणलंच गेलं पाहिजे. अर्थातच. मूळ मुद्द्यावरती येतो पुन्हा एकदा. दत्ता गाडे याची आणि तुमची पहिली भेट कधी झाली? नाही सर. म्हणजे कोर्टामध्ये किंवा जेलमध्ये अशी ज्या दिवशी त्याला आणलं त्या दिवशी माझी त्याची भेट. आणि मी त्याची भेट वैयक्तिक घेणं टाळतो नेहमी. ओके. म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन मी भेट नाही घेतली. कारण काय आहे की 2 खतरनाक आरोप झाले. एक पहिला आरोप असा झाला की दत्ता गाडेला त्याचे वकील शिकवतात कसं बोलायचं, काय बोलायचं. अजिबात नाही. मी कधीही आजपर्यंत माझ्या वकिलीत जे क्लायंट असतात त्यांना कधीही शिकवत नाहीत की तुम्ही असं बोलायचं, तसं बोलायचं. तसले पांचट कामं मी करत नाही, कारण मला लॉ पॉइंटवर पूर्ण विश्वास आहे. जर कायदा मजबूत असेल, आपली बाजू भक्कम असेल, तर आपल्याला फालतूपणा करायची गरजच नाही. दुसरी गोष्ट, एक नेता आहे त्याचं आणि माझं स्टेटमेंट सेम आहे, कसं काय म्हणून एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. तर ते अलिगेशन्स लावले जात असल्यामुळे मी त्याच्याशी वैयक्तिक भेट टाळतो. तसं मी न्यायालयात एक अर्ज केला होता की मला त्याला जेलमध्ये भेटायचंय. आता तुम्हाला थोडंसं पार्श्वभूमी सांगतो की वकील लोक आरोपीला जेलमध्ये जाऊन भेटू शकतात, पण भेटत असताना समोर काच असते आणि फोन असतो, तो तिथून बोलतो, मी इथून बोलतो. तर आम्हाला तशी भेट घेता येते. परंतु मला त्याची तशी भेट नको.
मला त्याची वैयक्तिक आणि सेपरेट भेट पाहिजे आतमध्ये, म्हणजे पोलीस असतील आणि जेलच्या आतमध्ये. कारण ही काचमधली भेट आणि फोनवरची भेटमध्ये ती रेकॉर्डिंग पण होऊ शकते. दुसरी गोष्ट मला सांगा, मी त्याला कसं विचारणार आहे? आता आमच्या पाठीमागे वकील असतात, त्याच्या पाठीमागे दुसरे आरोपी असतात. हो. मी त्याला कसं विचारणार आहे, हा तू केलंय का रे? ते काय घडलं रे? तो कसं बोलणार तिथून? म्हणजे बोलताना जोराने बोलावं लागतं. बरोबर. आणि काय होतं की ही घटना एवढी डेंजरस लोकांनी कथन केली किंवा मीडियासमोर आलेली आहे की त्याच्यावर तिथे हमला होऊ शकतो. पाठीमागून माझेही जे वकील बांधव आहेत त्यांचंही फिलिंग्स दुखू शकतात. हो. त्यामुळं मी मेहरबान कोर्टाकडे एक अर्ज केला की मला आरोपीला सेपरेट भेटायचंय. मग कोर्टाने जेल प्रशासनाला एक पत्र पाठवलं की तुमचं मॅन्युअल चेक करा आणि मुलाखत द्या. मग त्यानंतर जेल प्रशासनाने नकार दिला. बरोबर, जसं तुम्ही सांगितलं नकार दिला. पण मला हा एक नेहमी प्रश्न पडतो की आता जसं मगाशी आपलं बोलणं झालं की आरोपी जे काय सांगत आहे, बरोबर, त्याच गोष्टी आरोपीचे वकील हे मीडिया समोर आणि कोर्टात मांडण्याचा प्रयत्न करतात. पण आरोपी आणि जर तुमची भेटच जर नाही झाली तर त्या गोष्टी तुमच्यापर्यंत कोर्टात. कशा? माझ्यासमोर जेवढं तेवढं मी विचारून तेवढं सांगितलं पाठ. बरोबर, बाकी कोर्टामध्ये सगळं तुमचं हे झालंय. हो, तेवढं. बाकी मी आजपर्यंत कधीही कुठलाही, आताही तुम्ही बघितलं असेल पॉडकास्टमध्ये, तो असा म्हणला, ह्यो असं म्हणला, मी कुठे सांगितलेलं नाही. अर्थातच. मला सांगा सर, कोणतं असं मूळ आहे या गोष्टीमध्ये, ज्या गोष्टीत की आरोपीला भेटण्याची गरज तुम्हाला वाटत नाही आणि त्याला न भेटता ही केस तुम्हाला लढता येते? मी आत्ताच बोललोय, मला त्याच्याशी वैयक्तिक भेटायचंय. ओके. आणि मी त्याची वैयक्तिक भेट घेतल्यानंतर पुढची केस लढणार. पण आत्ताही जे काही चाललंय ते फक्त कोर्टातले खटले संदर्भात परमिशन, जसं पोलिसांनी त्याची परत पोलीस कस्टडी मागितली होती, त्यावरच पॉईंट चाललाय. बरोबर, आणि ती काहीतरी फेटाळण्यात पण Yes. आली. त्याबद्दल काय सांगता? हा, पोलिसांनी त्याची परत पोलीस कस्टडी मागितली होती एकदा, ती कोर्टाने फेटाळून लावली. परत पोलिसांनी पोलीस कस्टडी मागितली, ती फेटाळून लावली. त्यामध्ये मीच लॉयर. आता पोलीस सेशन कोर्टात गेले. तर ह्याच्यात फक्त लॉ पॉईंट चालतोय. ज्या वेळेस चार्जशीट दाखल होईल, कोर्टात चार्ज फ्रेम नावाचा एक प्रकार असतो. चार्जशीट म्हणजे त्याच्यावरचं दोषारोपपत्र, काय काय केलं, काय काय नाही केलं. मग त्यानंतर जेव्हा कोर्ट सांगेल की आरोपीचं चार्ज फ्रेम करा, चार्ज फ्रेम म्हणजे गुन्हा कबूल आहे किंवा नाही, किंवा त्याला काय सांगायचंय, तर मी त्यावेळेस स्पेशली कोर्टात त्याची भेट घेईन. आता नॉर्मल असते, परंतु त्यावेळेस वैयक्तिक स्पेशल बसून. अपेक्षित प्रश्न काय असतील दत्ता गाडेसाठी? मी का जज? तुम्ही काय विचारणार? सेम हे जे काही असेल, भाऊ काय घटना घडली, नाही घडली, कसं घडलं, काय घडलं, तुम्हाला वाटतं तो खरं सांगेल? का नाही? कारण एक वकिलाला त्याचा आरोपी कधी एवढा विश्वास कसं काय? कारण मग मला असं जाणवलं की जर तो खोटा असेल, हे असेल, तर मी तिकीट ड्रॉप केली असते आतापर्यंत, किंवा तसंही मी करतो की बाबा तू मला खरं सांगत असतो. मी माझ्या पक्षकारांना क्लिअर सांगत असतो डोळ्यात डोळे घालून की तू मला खरं खरं सांग, कारण तू केलं असेल तरी सांग, नाही केलं असेल तरी सांग, कारण माझं काम आहे ती बाजू कोर्टापर्यंत मांडणे. दत्ता गाडेचे बंधू यांना मीडिया समोर आणणं गरजेचं होतं का? सर, खूप बर्डन आलेलं होतं माझ्यावर. कारण पहिल्याच दिवशी जे प्रकरण तुम्ही बघितलं असेल, यो वकील त्यो वकील, दत्ता गाडेचा नेमका वकील कोण, असा गोंधळ उडालेला होता. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, एक ना धड बराबर सो अँड सो गर्दी. तर एवढी गर्दी होती, कोणीही उठून सांगत होतं की मी वकील नाही का, आणि ते उत्तर देता देता मी थकलो होतो. त्यामुळे तेव्हा ज्यांचा फोन आला, मी त्यांना सांगितलं, भाऊ जे काही परिस्थिती आहे खरं आहे ते तुला मीडियासमोर सांगावं लागेल, त्याच्या भावाला. मग तोही मोठ्या मनाने आला, त्याने मीडियासमोर सांगितलं सुद्धा की जर माझा भाऊ चुकीचा असेल तर त्याला फाशी द्या, परंतु गाववाले आज आमच्यासोबत जे करतायत ते चुकीचं आहे. म्हणजे काय झालं की ह्याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे ह्याच्या कुटुंबाला त्रास झाला असेल. त्याचा फोटो व्हायरल केला नसता, त्याच्या कुटुंबाला त्रास झाला नसता. कोणीही असेल, प्रत्येकाच्या घरी आई, बहीण, बायको, पोरं आहेत. आता कोणत्या त्याच्या घरी नाही का, सगळ्यांच्या घरी आई बहीण आहेत. फक्त काय होतं, ती इमेज पोलिसांनी आणि मीडियाने, ज्याचा फोटो आहे तो व्हायरल करायला नाही पाहिजे होता. हा जो फोटोचा मुद्दा मांडला, त्यानंतर ही वकील, हे कुठल्या वकिलाने सांगितले 7,000 काय नाटक आहे, हा सगळा त्रास मला होत होता. मग मी त्याच्या भावाला, त्याने जसं मला कॉन्टॅक्ट केलं, आम्ही त्याला मीडियासमोर प्रेझेंट केलं, आणि मग त्याने मीडियासमोर सांगितलं की ऍडव्होकेट वाजद खान हे आमचे वकील असते. ओके. सिमिलर प्रश्न, दत्ता गाडे यांची केस तुम्हीच हँडल करताय फक्त? सध्या तरी पूर्ण केस मीच हँडल करतोय. जसं एकदा रिमांड झाल्यानंतर सो अँड सो मीच होतो. मग आता त्याला जेव्हा कधी VC वर प्रेझेंट करतात मीच असतो. याशिवाय पोलिसांनी 2 वेळेस अर्ज केलेला आहे की त्याची पोलीस कस्टडी पाहिजे, दोन्ही वेळेस मीच होतो. आताही रिव्हिजन मध्ये गेले त्यावेळेस मीच आहे. ओके. सेम प्रश्न मला विचारायचा आहे, जसं तुम्ही सांगितलं की त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. जी पीडित आहे तिचा फोटो व्हायरल तर काही झाला नाही. पीडितच नाही, दत्ता गाडेचा. नाही, मी तेच, माझा प्रश्न तोच आहे की पीडिताचा फोटो वगैरे काही व्हायरल नाही झाला, न तो व्हायला नाहीच पाहिजे. पण
तिच्याबद्दल वेगवेगळ्या भूमिका कोर्टात आणि पत्रकारांसमोर मांडण्यात आल्या. माझं कधी स्टेटमेंट नाही त्या ताईविषयी. बरोबर, पण मी तुम्ही आजपर्यंत माझे स्टेटमेंट फक्त माझ्या आरोपीविषयी दिलेले आहेत. तुमचे स्टेटमेंट नाही, पण जे बाकीचे जे वकील आहेत त्यांनी ते स्टेटमेंट केले, त्याबद्दल तुम्ही कोर्टात काही स्टँड घेतला का नाही? नाही, काही संबंधच नाही. तो पाठच नाही. आता पाठ हा आहे. तिचा पाठ घ्यायला त्यांचे जे वकील आहेत ते समर्थ आहेत. ओके. म्हणजे या केसला एकूण किती वकील आहेत, म्हणजे आता काय सांगू? दत्ता गाडेसारखं तर सध्या मीच आहे. बाकीची जी नाव होती आता ती गायब झाली. आता बरेच जण हे पण नाही आहेत. ओके. आणि केसचा स्टेटस काय आता? सध्या चार्जशीट लवकरात लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. आणि पोलिसांनी त्यांची कस्टडी पाहिजे म्हणून रिव्हिजनला केलेले आहेत. बरोबर. तसंच मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं की तुम्ही सांगितलं होतं की दत्ता गाडे हा एक चोर होता, तो चोरी करत होता. त्याच्यावर ॲलिगेशन्स होते असे. बरोबर. त्यांनी चोरी केली आहे, ते सिद्ध झाले नाहीयेत अजून. बरोबर. सर, अशा प्रवृत्तीच्या माणसाच्या केस घेणं तुम्हाला योग्य वाटतं का? सर, अशा प्रवृत्तीची माणसं हा जो वाक्य होता तो खूप भारी वाक्य होता. सर, काय असतं, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्या ज्या केसेस आहेत त्या चोरीच्या आहेत. तो महिलांच्या दागिने चोरायचा, महिलांचे बलात्कार करायचा अशी कंप्लेंट नव्हती. दुसरी गोष्ट काय असतं की एक गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसरा तिसरा कसा दाखल झाला हे काही दिवसांनी कोर्टासमोर येईलच सर. याशिवाय जी मानस्थिती, परिस्थिती नाही का, किंवा तुम्ही हे सांगितलंय तसं ते गुन्हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आरोपी आपण म्हणू शकत नाही. मगाशीच मी सांगितलं होतं की कितना नटखट था घनश्याम. बलात्कार ज्यावेळेस घडतो त्यावेळेस जो कोण आरोपी असतो त्याबद्दल तुमचं पर्सनली मत काय आहे? चुकीचं आहे, अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे. आज जर बलात्काराचं प्रमाण दाखल करायचं बघितलं आपण 100% प्रमाणामध्ये 75% केसेस ह्या चुकीच्या आहेत. युट्यूब, गुगल बघून घ्या. म्हणजे काय आहे की समतोल राखला गेला पाहिजे. ज्या ताईंवर अन्याय होतो, ज्या खऱ्यात माऊलीवर अन्याय होतो, या काही लोकांमुळे त्या ताई सुद्धा बदनाम होतात. म्हणजे आज पॉस्को, विनयभंगाच्या बऱ्याच केसेस दाखल होतात. अर्ध्या केसेसमध्ये त्या पीडिता स्वतः शपथपत्र देतात की नाही आमचं झालंय, आमचं काही नाही झालंय, आमचं मिटलंय, आपसात कॉम्प्रोमाइज आहे, हे काही झालं नाही, मी रागाच्या भरात कंप्लेंट केली होती, ते मागे घेतले जाते. आज रोज बरेच वकील त्या केसेसमध्ये वकीलपत्र घेतात, दाखल करतात, त्या केसेस लढतात. बरेच वकील ते केसेस जिंकतात, काही वकील त्या केसेस हरतात सुद्धा. आणि ते जेव्हा केस घेताना त्यांच्या विरोधात कोणीच बोलत नाही. का बोलत नाही? कारण त्या केसेस मीडिया ट्रायल नसतात, त्या वर्तमानपत्रात, पेपरमध्ये आलेल्या नसतात. फक्त माझी केस पेपरला आलेली आहे, ती फेमस आहे म्हणून मी ती केस घेणं चुकीचं आहे अशा काही नालायक लोकांना वाटतं. माझ्या जे काही व्हिडिओज असतात त्याच्या खाली कमेंट असते की त्या जागी तुझी बहीण असली असती तर, त्या जागी तुझी आई असली असती तर, याशिवाय ती केस घेऊन तू खूप चुकीचं केलं, असे बरेच फालतू कमेंट असतात. ह्या लोकांना मला एकच सांगायचंय की तुम्ही कायदा कशाला हातात घेतात? आमचे कोर्ट सक्षम आहेत, न्यायाधीश सक्षम आहे की तो आरोपी आहे की नाही हे सिद्ध करायला. बरोबर. सर, समाज माध्यमात दत्ता गाडेला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय. बरोबर. त्याची केस म्हणजे फार वाईट केस आपण म्हणू शकतो. म्हणजे असं कुणाबरच व्हायला नाही पाहिजे असं आपण म्हणू शकतो. पण सर, जसं मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला, ही केस ज्यावेळेस तुमच्याकडे आली त्यावेळेस तुमची मानसिकता काय होती? ही जी केस तुम्ही हाती घेतली, बरोबर. सर, तुमच्या घरच्यांचा काय भाव आहे या केससाठी? आणि तुम्ही ही केस स्पेशली हँडल करताय त्याबद्दल त्यांचं काय मत आहे? सर, माझ्या लाईफमध्ये माझी बायको ही माझ्यासाठी हिरो आहे. बरोबर. म्हणजे तिचं स्वतःचं काही वैयक्तिक मत नाहीये, घटना घडली किंवा नाही झाली हे मत नाहीये. तिचं स्वतःचं एक म्हणणं होतं की तुम्ही वकील आहेत, जसं डॉक्टर प्रोफेशन असतं तसं तुमचं वकीलचं प्रोफेशन आहे. तुम्ही फक्त इमानदारीने तुमचं काम करा. आणि हे प्रकरण तिने मला मानसिक सपोर्ट दिला. परंतु एक अडचण अशी आहे की मी तिच्यासोबत जेव्हा बाजारात जातो, मंडीत जातो, 4-2 लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. तिच्या स्वतःच्या मैत्रिणी, जवळची लोक तिला अरे तुझ्या नवऱ्याने ती केस घेतली, चुकीचं केलं, नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे काही तर नालायक लोक असे आहेत जे बायकांना स्वतः घरी त्रास देतात, म्हणजे आपल्या बायकांना छळतात. ते माझ्या बायकोला सांगतात की तुमच्या नवऱ्याने तिची केस नाही घ्यायला पाहिजे होती. मग माझी बायको एकाला म्हणली, अरे पहिले खुद की बीवी को अच्छे से संभाल, बाद में मेरे हस्बंड को ज्ञान दे. तर ते लोक स्टार्टिंगला खूप परेशान झाले. माझे पॅरेंट्स, फॅमिली, माझे चुलत बंधू बरेच जण परेशान झालेत. आमचे एक चुलत बंधू तर पप्पांना जाऊन भेटून हे पण सांगितले की वो सापों के बिलों में हाथ डाल रहा,
उसको बोलो ऐसा मत करते जाए. तर त्रास तर झालाच खूप. बरोबर. महिलांच्या खूप साऱ्या घटना आपल्या भारत देशात घडल्या आहेत. बऱ्याच वेळा बलात्काराच्या ज्यावेळेस केसेस कोर्टात जातात त्यावेळेस कोर्टामध्ये महिला जज असतात. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हा, हे एक आहे की बलात्काराच्या ज्या केसेस दाखल होतात बेलच्या, इव्हन दो ते मोठ्या प्रमाणात महिला जजेसकडे दिले जातात, जेंट्स जजकडे कमी दिले जातात. तर हे चुकीचं आहे. कायद्यामध्ये महिला आणि पुरुष हा भेदभाव नसायला पाहिजे. इव्हन दो माझंही असं म्हणणं आहे की बलात्काराच्या केसेस पुरुष जजकडे सुद्धा जास्त प्रमाणात जायला पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत दत्ता गाडेच्या विरोधात, ज्यामध्ये क्लिअर दिसतोय तो चाललाय, तो पळतोय, जे काय आहे सकाळच्या वेळेसचे बरेच सीसीटीव्ही फुटेज आहेत. तुम्हाला काय वाटतं की एवढे पुरावे त्याच्या विरोधात मिळालेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की काय निष्पन्न होईल? ज्या गोष्टीला तुम्ही आता पुरावा म्हणला, ज्या बातम्या चालू आहेत, मीडिया ट्रायल चालू आहे, सीसीटीव्ही फुटेज आहे, तुम्ही ह्याला पुरावा म्हणलात, ह्याला पुरावा पोलिसांनी मानला पाहिजे. ओके. चार्जशीट नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. याशिवाय आज मी तुमच्या इथे बसलोय, हे रेकॉर्डिंग व्हाईल आहे, हो. हे भविष्यात इथं तुमची माझी मारामारी झाली, हो. काही वाद झाला, हे सिद्ध करण्यासाठी 16(5)B म्हणजे सायबर ऍक्ट नुसार योग्य ते प्रमाणपत्र लागतं. तुमच्याकडे एखादा सीसीटीव्ही कॅमेरा असेल, आता मी खाली वरती आलो, तुमचे कॅमेरे लावलेले आहेत, तर ते सीसीटीव्ही फुटेजवाला तो एक पहिला पत्र तुम्हाला देतो की ह्याच्यामध्ये कुठलीही छेडछाड नाही, हे कॅमेरा मीच विकलाय. मग त्यानंतर सायबर नुसार सुद्धा ते पुरावे मिळतात. ओके. तर बरेच पुरावे फुटेज जे आहेत ते कोर्टासमोर येतील. ओके. ओके. कोर्टामध्ये जसं मी स्वतः प्रश्न विचारला आणि सोशल मीडियावरती खूप साऱ्या बातम्या आल्या की काही मुद्दे पत्रकारांसमोर मांडण्यात आले, ते कोर्टातही नाही मांडण्यात आले. ते तुमच्याकडनं खरं तर काही झालं नाही, झालंच तुम्हीही सांगता आणि आम्हीही पाहतोय बऱ्याच काही गोष्टी. पण काय सांगताल कोर्टामध्ये सध्या काय चालू आहे? काही नाही, आता चार्जशीट येईलच, तेच चालू आहे. चार्जशीट लवकर होईल आणि मग त्यानंतर पुढील प्रकरण चालू होईल. दत्ता गाडेसाठी बेल अर्ज तुम्ही दाखल केलेला आहे? हो हो, दत्ता गाडेंचा बेल अर्ज मी दाखल केलेला आहे. लवकरच त्याच्यामध्ये तारीख आहे आणि त्यावरच माझं सध्या लक्ष केंद्रित आहे. ओके. सर, मला एक विचारायचं आहे की मी ह्या केससाठी माझं प्रामाणिकपणे एक मत मांडू शकतो का कायदेशीर? येस सर, तुम्ही तुमचं मत मांडू शकतात. अजून एक सांगतो मी, तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून हे जग चाललंय. सोशल मीडियावरती मांडू शकतो? हो हो सर, कायदेशीर? येस सर. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जे नालायक लोक खाली घाण कॉमेंट करतात, भाषण देतात, उपदेश देतात, स्वतःला लय मोठं समजतात, काहीतरी असे असतात. अकाउंटवरून? येस सर, काही चर्ची लोक सुद्धा खाली कॉमेंट मारतात. आता मी एक गोष्ट सांगतो सर, या नालायक लोकांनी जर आपलं लक्ष जुन्या केसेसवर केंद्रित केलं, म्हणजे लोकांना एक सवय असते, ते प्रकरण जोपर्यंत हॉट आहे चर्चेमध्ये तोपर्यंत त्याकडे लक्ष देतात, कॉमेंट करतात, भाष्य करतात. परंतु अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्या लोक विसरून जातात. अशी विसरलेल्या गोष्टी काढून त्यावर ते न्याय नाही मागणार. उदाहरण देतो, बीडचं जे प्रकरण घडलं होतं, बीडची जी घटना घडली होती हत्येची, लोक ती विसरली होती. 100 दिवसानंतर ती लोकांनी विसरली होती. परंतु जेव्हा फोटो व्हायरल झाले, मग लोकांना त्या गोष्टीविषयी गंभीर जाण झाली आणि मग लोकांनी परत ट्रेंड चालू केला. पोर्शोकारची घटना माहिती आहे? हो, माहिती. कोणाला नाही माहिती? विसरले, आज विसरले. त्या काळी तर लोकांनी लय हॉट केलं होतं. या प्रकारे सर लोकांची मानसिकता एवढी बेकार आहे की तो चालू टॉपिक आहे त्याच्यावरच कॉमेंट करणार, त्याच्यावरच भाष्य करणार, लोकांना शिकवणार. परंतु सर असे बरेच विषय आहेत की आज लोक ते विसरलेत. मग काय होतं की त्याच्यामध्ये सगळं बाजूला राहून जातो. त्यामुळे लोकांची एक मानसिकता मला माहित आहे की लोक फक्त काही दिवस बोलणार, चाव 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 करून बोलणार, पण तू लढणार नाही. मी उलट आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो की बाबांनो, एखादी घटना करंट आहे म्हणून त्याच्या नादी लागू नका. उलट एखादी घटना घडून गेलेली आहे, ती लोक विसरत चालले, तर अशी गोष्ट उकरून काढा आणि न्यायासाठी सांगा ना. बरोबर. येस सर. आणि तुम्ही काय करतात की हे जे विषय काढतायत, बोलतायत, तर सर कुठे ना कुठे काही ना काही न्याय मिळण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर. मी ह्या पॉडकास्टच्या शेवटच्या पर्वावरती येतो. त्यानंतरही माझे बरेच प्रश्न आहेत, पण ते महिलांच्या सुरक्षेसाठी आहेत. त्याबद्दलही आपण बोलू. मी माझ्या मनातली एक गोष्ट बोलतो. तुम्ही माझे चांगले मित्र, चांगले जवळचे व्यक्तिमत्व. खूप छान. पण मी यावरती एकच गोष्ट बोलतो की स्वारगेट बलात्कार प्रकरण जे आहे, यामध्ये सत्याचा विजय व्हावा. निश्चित सर. आणि माझी पर्सनली एक इच्छा आहे की ह्या केसमध्ये तुमचा पराभव जरी झाला तरी मला दुःख होणार नाही.
सर, माझा आवडता शेर मी बऱ्याच ठिकाणी बोलत असतो की गिरते है शेर सवार ही मैदान में, वो तिफ्न क्या गिरेंगे जो घुटनों के बल चलते आहे. दुसरी गोष्ट ही आहे, अं, माझं जे वैयक्तिक आयुष्य आहे, तुम्हाला विश्वास बसणार नाही. माझं सारखं अजून सुद्धा म्हणजे ती घटना काय आहे, कुठे घडली, काय घडली, नाही घडली, कसं आहे, पोलीस वारंवार त्याचा पीसी मागतायत. ते आता. तर मला एक गोष्ट जाणवते की पोलिसांकडून काही ना काही चूक झाली असेल. ती कुठली चूक आहे, काय आहे ते मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे माझ्यासाठी काय असतं, ही एखादी केस म्हणजे ती त्याच्या मुलासारखी असते. तर मी काय करतो, त्या गोष्टीवर वारंवार म्हणजे वाचन, मी टीव्ही न्यूजच बघत नाहीये. मी टीव्ही न्यूजच बघून दत्तागाडीची केस लढतच नाहीये. ती सोशल मीडियावर दत्तागाडीचं काही आलं, अजिबात मी ते इग्नोर करतो. मी फक्त कायदा, लॉ पॉइंट, पोलिसांची चार्जशीट, एफ-आय-आर यावरच विश्वास आहे. आणि बरोबर. तेच मी चालवतो सर. अर्थातच थोडं महिलांच्या सुरक्षेसाठी काही प्रश्न. एक म्हणजे ह्या पॉडकास्टमधून स्वारगेट बलात्कार केस त्याबद्दल खूप सारी प्रेक्षकांना माहिती मिळाली असेल अशी मी भावना व्यक्त करतो. पण आपलं एक कर्तव्य बनतं की ह्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, अर्थातच बरोबर. तसाच आपण एक छोटासा प्रयत्न करू. सर, काय सांगताल की आता गेल्या काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. मी सकाळी 5 वाजता, म्हणजे नाव पण घेतो मी, आपल्या संगमवाडी इथे प्रायव्हेट बसचं स्टँड आहे, बरोबर ना? तिथे बरेच प्रायव्हेट बस वगैरे थांबतात. मी त्या भागातही गेलो होतो आणि आपल्या नवीन शिवाजीनगरच्या बस स्टँड वरती पण गेलो. मी सकाळी 5 वाजता खूप काही गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या. खूप सारी गर्दी असते हो या लोकेशन. बरोबर आहे. खूप सारी गर्दी असते. बरोबर आहे. जर एखाद्या ठिकाणी गर्दी नसेल आणि एखाद्या महिलेवरती चुकीच्या काही गोष्टी घडल्या, तर तिथून तिने बाहेर कसं पडणं गरजेचं आहे. नाही, ते हे तर खूप मोठा विषय झालाय. फक्त मी एक सांगेल की समजा असं एखाद्या ताईवर काही घडलं, तर तिने तक्रार करायची हिंमत करायला पाहिजे. Okay. न्याय मिळवण्यासाठी तिने लढलंच पाहिजे, हे मी सांगेल. कारण बऱ्याच चित्रपटातून असं दाखवतात की महिलांना असे प्रश्न विचारतात तसे, ते चुकीचं आहे. असं काही होत नाही. आमचं कोर्ट उलट महिलांना एवढं रिलीफ देतो. खूप आरामशीर प्रश्न विचारले जातात. फक्त जजेस, आरोपीचा वकील आणि आरोपी सो अँड सो. तर अशा ताई लोकांनी पुढे एखाद्या महिलेवर कुठलाही अन्याय, मी कधीही अन्यायाची बाजू घेत नाहीये. बरोबर. परंतु अशा महिलेवर अन्याय झाला तर तिने यायलाच पाहिजे. परंतु तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून वाजेद खान स्टाईल एक वाक्य सांगतो की ज्या रेप केसेस दाखल होतात, विनयभंगाच्या, बलात्काराच्या, पॉस्कोच्या, अहो साहेब, काही महिला तर असे आहेत की लॉजवर गेल्यावर आवडीने आधार कार्ड पण देतात, परंतु नंतर त्याच पोरावर बलात्काराची केस दाखल करतात. ओके. म्हणजे बलात्काराच्या. तर माझं काय म्हणणं आहे, बलात्काराच्या, विनयभंगाच्या केसेस दाखल व्हायला पाहिजे. परंतु नंतर त्या महिलेने ती केस मागं का घेतली, तो खटला का चालवला नाही, किंवा त्या केसमध्ये आरोपीला शिक्षा का नाही झाली, ह्याच्यासाठी त्या महिलेला प्रश्नोत्तर विचारायला पाहिजे. तिच्यावर काहीतरी दंड ठेवायला पाहिजे. एखादी महिला बलात्काराची केस जर मागं घेत असेल तर तिच्यावर दंड लावा. ओके. त्याने काय होईल, बलात्काराचे जे प्रमाण दाखल करायचे ते कमी होईल आणि खऱ्याच महिला पुढे येतील. अर्थातच सर, फार छान वाटलं हम्म. पुन्हा एकदा तुम्हाला द एके टॉकच्या मराठी पॉडकास्टच्या मंचावर पाहून. आणि सत्याच्या बाजूनी सगळे आपण लढू नेहमी. बरोबर सर. तुम्हीही लढताय, आम्हीही लढतो, आणि लोकांपर्यंत एक चांगला मेसेज जावा. जे कोर्टात घडतंय तेच लोकांपर्यंत जावं अशी आम्ही प्रार्थना करतो. तोच आजचा एक प्रयत्न. जे कोर्टात घडले तेच द एके टॉकच्या मार्फत आपण लोकांपर्यंत. बरोबर. मी आपल्याला एक क्वेश्चन देतो की केसचा जेव्हा निकाल लागेल, जे काही असेल, म्हणजे आजही सांगतो की केसचा जे काही निकाल लागेल, जसाही निकाल लागेल, शब्द आहे तुमच्या समोर मी बसलेला असेल. मला आवडेल धन्यवाद. पुन्हा एकदा तुमच्याबरोबर तेव्हा पॉडकास्ट करायला आवडेल. नक्कीच. धन्यवाद सर इथं नक्कीच. आल्याबद्दल.